नमस्ते मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत बारामती लोकसभा मतदारसंघाचा इतिहास. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आजपर्यंत निवडून आलेले खासदार आणि त्या ठिकाणी पवारांचं राहिलेलं वर्चस्व आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर सर्वप्रथम 1957 या ठिकाणी लोकसभेची निवडणूक झाली आणि या बारामती लोकसभा मतदारसंघात 1957 रोजी केशवराव जेधे हे या ठिकाणी निवडून आले. त्यांना 63,336 इतकी मते पडली आणि त्यांनी आबासाहेब चितोळे यांचा या ठिकाणाहून पराभव केला. त्यानंतर 1962 साली या ठिकाणी दुसरी निवडणूक झाली. 1962 साली बारामती लोकसभा मतदारसंघातून गुलाबराव जेधे हे या ठिकाणाहून काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून आले. त्यांना 1,06,244 इतकी मते मिळाली. त्यांनी परशुराम चोरडिया यांचा या ठिकाणाहून पराभव केला आणि ते निवडून आले. त्यानंतर 1967 रोजी या ठिकाणी निवडणूक झाली. बारामती लोकसभा मतदारसंघात 1967 साली तुळशीदास जाधव हे या ठिकाणाहून निवडून आले. तुळशीदास जाधव हे काँग्रेसच्या तिकिटावरती निवडणूक लढवत होते. त्यांना 1,66,392 मते मिळून ते निवडून आले. त्यानंतर 1971 साली रघुनाथ खाडीलकर हे या ठिकाणाहून निवडणूक लढवत होते आणि त्यांनी रामराव काकडे या अपक्ष उमेदवाराचा पराभव करून काँग्रेसच्या तिकिटावरती खासदार म्हणून या ठिकाणाहून ते निवडून आले. त्यानंतर या ठिकाणी 1977 साली निवडणूक झाली. 1977 साली बारामती लोकसभा मतदारसंघात संभाजीराव काकडे हे भारतीय लोकदलातून या ठिकाणाहून खासदार झाले. त्यांनी काँग्रेस पक्षाच्या विठ्ठलराव गाडगीळ यांचा पराभव केला आणि ते बारामतीचे खासदार झाले. त्यानंतर 1980 रोजी बारामतीमध्ये लोकसभेची निवडणूक पार पडली. 1980च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे शंकरराव पाटील यांना 2,09,030 मते मिळाली आणि ते या ठिकाणी निवडून आले. त्यांनी भारतीय लोकदलाच्या संभाजीराव काकडे यांचा या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने पराभव केला. त्यानंतर 1984 साली या ठिकाणी निवडणूक झाली. या ठिकाणी 1984ला शरदचंद्रजी पवार साहेब पहिल्यांदा बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले. त्यांनी काँग्रेसच्या शंकरराव पाटील यांचा या ठिकाणाहून पराभव झाला आणि समाजवादी काँग्रेसच्या तिकिटावर शरदचंद्र पवार साहेब पहिल्यांदा खासदार झाले. त्यानंतर 1979 साली लोकसभा मतदारसंघात बारामतीतून शंकरराव पाटील हे काँग्रेसच्या तिकिटावरती निवडून आले आणि त्यांनी जनता दलाच्या संभाजीराव काकडे यांचा पराभव केला. शंकरराव पाटील यांना 3,84,513 इतकी मते मिळाली आणि ते निवडून आले. 1991 साली या ठिकाणी पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीमध्ये अजितदादा पवार यांनी निवडणूक लढवली आणि त्यांनी प्रतिभा लोखंडे या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा पराभव केला आणि पहिल्यांदा खासदार म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघातून ते निवडून आले. त्यानंतर पुन्हा 1996 साली बारामतीमध्ये लोकसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये शरद पवार विरुद्ध शंकर पाटील अशी निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये शरद पवार यांनी काँग्रेसच्या तिकिटावरती 4,27,579 मते मिळवत शंकरराव पाटील यांचा मोठ्या फरकाने पराभव केला आणि पुन्हा एकदा बारामतीचे खासदार झाले. त्यानंतर 1999 पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या प्रतिभा लोखंडे यांचा पराभव करून शरद पवार पहिल्यांदा राष्ट्रवादीच्या घड्याळ या तिकिटावरती निवडणूक लढवत होते आणि त्यांनी प्रतिभा लोखंडे यांचा पराभव केला आणि तब्बल 5,10,928 मते मिळून त्यांनी मोठ्या फरकाने पराभव केला. त्यानंतर 2004ला पुन्हा निवडणूक झाली आणि परत एकदा पवारांनी त्यांचं वर्चस्व दाखवून दिलं आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या पृथ्वीराज जाधव यांचा 4 लाखापेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला आणि पुन्हा एकदा बारामतीचे खासदार बनले. यानंतर 2009च्या निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी ही निवडणूक लढवली. त्यांनी राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावरती निवडणूक लढवली आणि बीजेपीच्या कांता लावडे यांचा तब्बल 3 ते 4 लाख मताधिक्याने पराभव केला आणि पहिल्यांदा बारामती लोकसभा मतदारसंघातून त्या खासदार झाल्या. त्यानंतर पुढे 2014मध्ये लोकसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये महादेव जानकर हे सुप्रिया सुळेंच्या विरोधात उभे होते. त्यावेळेस सुप्रिया सुळे यांनी अटीतटीच्या लढतीमध्ये महादेव जानकर यांचा पराभव केला आणि दुसऱ्यांदा बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्या. पुढे 2019मध्ये पुन्हा एकदा सुप्रिया सुळे यांनी ही निवडणूक जिंकली. सुप्रिया सुळे विरुद्ध कांचन कुल, राष्ट्रवादी विरुद्ध बीजेपी अशी ही निवडणूक या ठिकाणी लढली होती. अटीतटीच्या लढतीमध्ये सुप्रिया सुळेंनी पुन्हा बाजी मारली आणि सुप्रिया सुळे पुन्हा एकदा बारामती लोकसभा खासदार झाल्या आणि परत एकदा चौथ्यांदा बारामती लोकसभा मतदारसंघातून 2024 साली सुप्रिया सुळे यांनी निवडणूक लढवली. त्यांनी राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवली. त्यांच्या विरुद्ध त्यांच्याच घरातील सुनेत्रा पवार यांनी घड्याळ चिन्हावरून